राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवणे. महोदय, सोमवार दिनांक 3 मार्च 2025 रोजी माननीय राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाची प्रत मी सभागृहाच्या पटलावर ठेवतो. माननीय राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो. माननीय राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरिता जमलेले महाराष्ट्र विधानसभा सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. अर्जुन खोतकर आहेत का? माननीय अध्यक्ष महोदय, माननीय रणधीर सावरकर विधानसभा सदस्य यांनी मांडलेला आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावाला मी अनुमोदन देतो. तुपे चेतन तुपे. माननीय अध्यक्ष महोदय, महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणावर प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो. पूर्ण प्रस्ताव असा आहे की माननीय राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरिता जमलेले महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. सचिव. माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा मंगळवार दिनांक 4 मार्च व बुधवार दिनांक 5 मार्च 2025 रोजी घेण्यात येईल. महाराष्ट्र विधानसभा नियम 61 अन्वये माननीय राज्यपालांच्या आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावास एका सदस्यास 10 पेक्षा अधिक सुधारणा देता येत नाहीत. त्यास अनुसरून सर्व विधानसभा सदस्यांना असे कळवण्यात येते की ज्या सदस्यांना आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावास सुधारणा द्यावयाच्या असतील त्यांनी सुधारणांच्या सूचना कटाक्षाने सॉफ्ट कॉपीमध्ये आज सोमवार दिनांक 3 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत a1.assembly.mls@gmail.com या ईमेलवर पाठवाव्यात. विहित वेळेत प्राप्त न झालेल्या किंवा ऑफलाईन पद्धतीने प्राप्त होणाऱ्या सुधारणा कार्यवाहीतून वगळण्यात येतील. विधानसभा सदस्यांकरता माननीय राज्यपालांच्या दिनांक 3 मार्च 2025 रोजीच्या अभिभाषणाची प्रत मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील या सचिवालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. आभार प्रदर्शक प्रस्तावास सदस्यांकडून देण्यात येणाऱ्या सुधारणांच्या पुस्तिकेचे वितरण सन्माननीय सदस्यांना त्यांच्यासाठी राखीव असलेल्या टपालखानाद्वारे करण्यात येईल. याबाबतच्या सविस्तर सूचना पत्रक भाग 2 द्वारे निर्गमित करण्यात येतील. सॉफ्ट कॉपी. सन 2024-25च्या पुरवणी मागण्या सादर करणे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024-25च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करतो व असे करत असताना मी सभागृहाच्या असेही निदर्शनास आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 205 व 203 खंड 3 खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल महोदयांनी सन 2024-25च्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस या सन्माननीय सभागृहास केलेली आहे. सन 2024-2025च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत. पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र मान्य सदस्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून तसेच टपालखान्याद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक 6 व 7 मार्च 2025 रोजी होईल. दिनांक 6 मार्च 2025 रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्रथम क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक 5 मार्च 2025 रोजी व दिनांक 7 मार्च 2025 रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्रथम क्रमात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक 6 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील. विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधान परिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचे जाहीर करणे. विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधान परिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्यासंबंधीची यादी सचिव वाचून दाखवतील. खालील विधेयके विधान परिषदेने कोणत्याही सुधारणेशिवाय संमत केली. सन 2024 ते विधानसभा विधेयक क्रमांक 22
23, 24, 26, 27, 28, 29, 34, 36 खालील विधेयके विधान परिषदेने कोणत्याही शिफारशीशिवाय परत केली. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30, 31, 32 व 35. खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 22, 23, 24, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 35 व 36. अध्यक्षांनी सभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित करणे. मी महाराष्ट्र विधानसभा नियम 8 च्या पोट नियम 1 अन्वये खालील सदस्यांची सभाध्यक्षाच्या तालिकेवर नामनियुक्ती करतो. श्री योगेश सागर विधानसभा सदस्य, श्री संजय केळकर विधानसभा सदस्य, श्री बबनराव लोणीकर विधानसभा सदस्य, श्री रमेश बोरनारे विधानसभा सदस्य, श्री दिलीप बनकर विधानसभा सदस्य, श्री बापूसाहेब पठारे विधानसभा सदस्य, श्री सुनील राऊत विधानसभा सदस्य, श्री अमित जनक विधानसभा सदस्य. शोक प्रस्ताव. बरंच काय पहिल्यांदा होतं, आता चला. शोक प्रस्ताव. मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो. डॉक्टर मनमोहन गुरमुख सिंग, भारताचे माजी पंतप्रधान सर्वश्री प्रदीप हेमसिंग जाधव नाईक, मुकुंदराव गोविंदराव मानकर, उपेंद्र मंगलदास शेंडे व तुकाराम हरिभाऊ बिरकड, माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करते. कैलासवासी डॉक्टर मनमोहन गुरमुख सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गाह या गावी झाला. त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवी पर्यंतचे तर ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केली होती. कैलासवासी मनमोहन सिंग यांनी 1957 ते 1971 पर्यंत शिक्षकी पेशाला वाहून घेतले होते. अर्थशास्त्राचे उत्तम प्राध्यापक असा त्यांचा पंजाब विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये लौकिक होता. कैलासवासी मनमोहन सिंग यांनी 1972 मध्ये अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार 1980 ते 1982 मध्ये नियोजन आयोगाचे सदस्य सचिव, 1982 ते 1985 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, 1985 ते 1987 मध्ये नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, 1987 ते 1990 मध्ये जिनिव्हा आर्थिक धोरणांशी संबंधित आयोगात सरचिटणीस, 1990 मध्ये पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार, 1991 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी विविध जबाबदारीची पदे भूषवली होती. विद्वत्ता, सखोल व्यसंग अर्थशास्त्राचे अभ्यासक असलेले डॉक्टर मनमोहन सिंग सन 1991 मध्ये भारताचे अर्थमंत्री झाले. अर्थमंत्री म्हणून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत मूलगामी बदल केले. भारताची अर्थव्यवस्था त्यांनी खुली करून देशात उदारीकरणाचे पर्व सुरू केले. त्यांनी आर्थिक उदारीकरणाची धोरणा अंमलात आणून परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले. त्यांच्या आर्थिक धोरणांचे परवाना रद्द होऊन व्यवसाय आणि उद्योगांना नवीन दिशा प्राप्त झाली. भारताला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडून त्यांनी भारतातील उद्योग, तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्राला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून दिले. अणुशक्तीच्या शांततामय उपयोगासाठी भारत आणि अमेरिका या दोन देशात
अणुकरार करून भारताच्या सामायिक ताकदीसाठी मोलाचा हातभार लावला. त्यांच्या काळात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, कोणीही भूकबळी ठरू नये यासाठी अन्न सुरक्षा कायदा, भूसंपादन कायदा अस्तित्वात आला. खऱ्या अर्थाने ते भारतातील आर्थिक सुधारणाचे जनक होते. कैलासवासी मनमोहन सिंग 1991 पासून तब्बल 6 वेळा राज्यसभेचे सदस्य म्हणून निर्वाचित झाले होते. 1998 ते 2004 या काळात ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते होते. सन 2004 ते 2014 या काळात त्यांनी भारताचे पंतप्रधान पद भूषवले होते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने सन 1987 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले होते. केम्ब्रिज विद्यापीठाचा ॲडम स्मिथ पुरस्कार, आशिया मनी अवॉर्ड, युरो मनी अवॉर्ड, जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. अशा या भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुधारणा पर्वाचे जनक, विद्वत्ता आणि विनम्रता याचा अमाप मिलाप असलेल्या अजातशत्रू व्यक्तिमत्वाचे गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी प्रदीप हेमसिंग जाधव नाईक यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1956 रोजी नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथे झाला. त्यांचे शिक्षण BA पर्यंत झाले होते. कैलासवासी जाधव नाईक यांनी वसंतराव नाईक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. महुरगड येथील रेणुकादेवी परिसराचा विकास व्हावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. किनवट मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सर्वपरीय प्रयत्न केले होते. कैलासवासी जाधव नाईक सन 2004, 2009, 2014 असे 3 वेळा कनवट मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केले होते. अशा या समाजसेवकाचे बुधवार दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी दुःखद निधन झाले. मुकुंदराव गोविंदराव मानकर, माजी विधानसभा सदस्य. कैलासवासी मुकुंदराव गोविंदराव मानकर यांचा जन्म 11 जून 1940 रोजी नागपूर जिल्ह्यात काटोल तालुक्यातील दिग्रस बुद्रुक येथे झाला. त्यांचे शिक्षण HSC पर्यंत झाले होते. कैलासवासी मानकर यांनी दिग्रस बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्य केले होते. त्यांनी काटोल पंचायत समितीचे सदस्य म्हणूनही उत्तम काम केले होते. काटोल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. काटोल तालुक्यातील अनेक सामाजिक संस्थांची त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी मानकर सन 1978 मध्ये काटोल मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी उपेंद्र मंगलदास शेंडे यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1951 रोजी नागपूर येथे झाला. त्यांचे शिक्षण MCOM पर्यंत झाले होते. कैलासवासी शेंडे यांनी प्रोग्रेसिव्ह मल्टीपर्पज सोसायटी व नागसेनवत क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक म्हणून कार्य केले होते. ते नागपूर महापालिकेचेही सदस्य होते. कैलासवासी शेंडे सन 1990 मध्ये उत्तर नागपूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या समाजसेवकाचे शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी तुकाराम हरिभाऊ बिरकड यांचा जन्म 5 मार्च 1952 रोजी अकोला जिल्ह्यात कुंभारी येथे झाला. त्यांचे शिक्षण MA MPed पर्यंत झाले होते. कैलासवासी
बिरकड यांनी ग्रामीण भागात व्यायामाचे महत्व पटवावे यासाठी जय बजरंग व्यायामशाळेची स्थापना करून विदर्भ व खानदेशातील 6 जिल्ह्यामध्ये 250 पेक्षा अधिक व्यायामशाळा सुरू केल्या. गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी 8 माध्यमिक विद्यालय, 4 महाविद्यालय तसेच आश्रमशाळा सुरू केल्या. अमरावती विद्यापीठाचे ते काही काळ सिनेट सदस्य होते. 1992 ते 2004 या कालावधीत ते अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य होते. विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले होते. नाट्य स्पर्धा, लोककला स्पर्धा तसेच अनेक मराठी चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारली होती. कैलासवासी बिरकड सन 2004 ते 2009 या कालावधीत मुर्तुजापूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी दुःखद निधन झाले. सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे. ओम शांती. सदस्यांनी खाली बसावे. शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे स्मृतिपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. मंगळवार दिनांक 4 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता सभागृह